आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण बघतो की दरवर्षी जे आहे महाराष्ट्र सेट परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं. दरवर्षीप्रमाणे 2025 चं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संपन्न झालेलं आहे. 15 जून 2025 ला आपली परीक्षा झालेली आणि याचं रिझल्ट आपल्याला 30 ऑगस्ट 2025 ला रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेला आपल्याला दिसून येतं. या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. एक असतो जनरल पेपर, कॉमन असतो, त्यामध्ये 10 युनिट असतात आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर 1 हा सारखा असतो. एक पेपर आहे पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह असतो, ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा सेकंड इयर मध्ये जरी आपण असलो तरीही आपण अपेरिंग मधून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करू शकतो. सो मित्रांनो, दरवर्षी आपल्याला ही परीक्षा वर्षातून एकदा होताना दिसून येतं. या व्यतिरिक्त 2025 ची परीक्षा झालेली आहे आणि बहुतेक आपल्याला विद्यार्थ्यांना अनेक आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी यामध्ये यश देखील संपादन केलेलं आहे. पण जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणार आहे आणि 2026 चे एक्झामिनेशन कधी होणार हे परीक्षेची वाट बघत आहात, तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. 2026 ची एक्झामिनेशन कधी होईल, सोबतच परीक्षा ऑनलाईन होऊ शकतं का की ऑफलाईनच आपली परीक्षा होणार, याविषयी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा आपला हा व्हिडिओ लेक्चर आहे. जर आपण या परीक्षेचं प्रिपरेशन करीत आहात, म्हणजे 2026 साठी आपण अभ्यास करीत आहात, नवीन आहात, पहिल्यांदा परीक्षा देणार असेल किंवा मग यापूर्वी म्हणजे 25 ची परीक्षा दिली पण क्वालिफाय झालेली नाही, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ लेक्चर नक्की बघा, जेणेकरून समोरच्या परीक्षेविषयी आपल्याला माहिती मिळेल. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 हा एकदम गेम चेंजर आहे, कारण मॅक्सिमम आपण या पेपरमध्ये स्कोर करू शकतो. बघा मित्रांनो, 10 युनिट असतात यामध्ये आणि 10 युनिट पैकी 6 युनिट तर थेरिकल पार्ट आपण इझिली कव्हर करू शकतो. 3 युनिटचा भाग मॅथवर आधारित असतो आणि पर्टिक्युलर 1 युनिट हे कम्प्रेहेन्शन. जर याला व्यवस्थित प्लॅनिंग नुसार तुम्ही नियोजनानुसार अभ्यास केलेलं तर 100% तुम्ही असं स्कोर 2026च्या परीक्षेमध्ये देखील मिळवू शकता. यासाठी 2026च्या परीक्षेविषयी लक्षात घ्या. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन MS सेट एक्झाम हे दरवर्षी एकदा होतं, ठीक आहे. आणि लास्ट जर आपण 10 इयर्सचा विचार केलेला, लास्ट 10 इयर्सचं म्हणत आहे मी, ठीक आहे. सो कधीच रिझल्ट जो आहे एवढ्या म्हणजे तातडीने आलेलं आपल्याला दिसून आलेलं नाही, ठीक आहे. फास्ट काम आपल्याला 2025 मध्ये एक्झामिनेशन संबंधित झालेलं दिसून येतं. बघा, 2025 मध्ये आपण बघितलेलं की 15 जून 2025 ला आपली परीक्षा झालेली. याचं फर्स्ट जे आन्सर की असतं, आन्सर की हे 10 ते 11 दिवसांमध्येच आपल्याला आलेलं दिसून येतं. 11 डेजच्या अंदर फर्स्ट आन्सर की रिलीज केली आणि लगेचच आपण बघतो की 30 ऑगस्टला रिझल्ट आलेला, ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो एवढं फास्ट लास्ट 10 इयर्स मध्ये आपल्याला कधीच एवढ्या जलद गतीने महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं रिझल्ट, ठीक आहे, लागलेलं दिसून येत नाही. 3-3, 3.5, 4-4 महिन्यापर्यंतचा उशीर रिझल्ट डिक्लेरेशन मध्ये लागलेला आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे 2025चं जर आपण कंपॅरिझन केलेलं, आता बघा तुम्हाला एक निगेटिव्ह वे मध्ये घेण्याचं काहीच कारण नाही. परीक्षा होणार, ठीक आहे. आणि मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला विश्लेषणात्मक गोष्टी सांगितलेल्या आहे आणि यावेळी सुद्धा तुम्हाला एक्झामिनेशन रिलेटेड सांगू इच्छिते की 2025चं जर मी कंपॅरिझन केलं 2026 सोबत, तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन 2026 साठी देखील येताना दिसून येईल. 2026 ची एक्झामिनेशन कधी होईल, सो मार्च एप्रिल पर्यंत आपले एक्झामिनेशन होण्याचे खूप चान्सेस आहेत. आता असं का बरं म्हणत आहे मॅडम, काही लॉजिक असेल तर सांगा आम्हाला. तर बघा, 2025चं जर कंपॅरिझन केलं, जून मध्ये एक्झामिनेशन, देन आन्सर की रिलीज करणं, देन रिझल्ट सुद्धा डिक्लेरेशन करणं, हे लास्ट 10 वर्षामध्ये पहिल्यांदा 2025 मध्ये
एवढं अर्लियर आपल्याला रिझल्ट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा आलेलं दिसून येतं. त्यामुळे 2026चं सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला लवकरच मिळेल आणि 2026च्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशन जर आपण करीत आहात, तयारीला लागा, कारण मार्च एप्रिल पर्यंत एक्झामिनेशन होऊन जाईल आपली. तर याचं सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकरच मिळण्याचे खूप हायली चान्सेस आहे. त्यामुळे जर 2025च्या एक्झामिनेशन मध्ये अपयश आलेलं असेल, त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकलेलं नाही, तर तीच गोष्ट धरून बसण्यापेक्षा समोर येणाऱ्या जी परीक्षा आहे किंवा 2026ची जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे त्याला फोकस करा. म्हणजे त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि नवीन न्यू वेने आपण आपल्या परीक्षेचं नियोजन करा आणि न्यू स्पिरिटने आपण त्या गोष्टीकडे बघा, जेणेकरून 2026ची परीक्षा ही आपली असेल आणि नक्कीच आपण 2026 मध्ये क्वालिफाय होऊ.